विण दोघातली तुटेना 2 मार्च भागामध्ये अर्पिता ऑफिसमध्ये जाते आणि म्हणते, मला सांगा या महिन्यातली सॅलरी झाली सगळ्यांची? ते म्हणतात, नाही, प्रोसेस चालू आहे अजून. अर्पिता म्हणते, आणि आनंदची? ते म्हणतात, अजून नाही. अर्पिता म्हणते, करू पण नका. ते म्हणतात, मॅम पण? ती म्हणते, पण बिन काय नाही, मी जे सांगितलं ना ते करायचं. आनंदची सॅलरी झाली नाही पाहिजे, आणि जर झाली तर अंशुमन तुमचं काय करेल हे माहिती ना? तो आता घाबरतो आणि म्हणतो, हो मॅम. ते म्हणते, ठीक आहे, मग निघा, आणि जे सांगितलं ते नीट लक्षात ठेवा. आनंदची सॅलरी झाली तर तुमची नाही होणार. घरी निखिल आनंदला विचारते, ह्या महिन्याचा पगार होईल का तुझा? आनंद म्हणतो, मला नाही वाटत ह्या महिन्यात पगार होईल. आपल्याला स्विमिंगवर भागावं लागणार. पण स्वानंदीने मात्र वेगळाच प्लॅन केलेला असतो. आता आनंददादा परत कसे ऑफिसमध्ये येतील ह्याचा ती नीट विचार करते आणि म्हणते, समर राजवाडे. ती आता फोन करते आणि समरला म्हणते, मला तुम्हाला अर्जंट भेटायचे. आनंददादाबद्दल एक खबर आहे. समर म्हणतो, काय खबर आहे? आनंद ठीक आहे ना? ती नाही म्हणजे ते ठीक आहे, पण खबर महत्त्वाची आहे. मी एक काम करते, ऑफिसमध्येच येते, बसून बोलूया. समर म्हणतो, ठीक आहे, या लवकर. आता स्वानंदी जाते. दोघंही बसत. समर म्हणतो, काय खबर आहे? नीट मला सविस्तर सांगा, आणि जे काय आहे ना ते स्पष्ट बोला. स्वानंदी म्हणते, हे असं, मला स्पष्ट बोललेलं आवडतं. समर म्हणतो, आता मुद्दामून खूप वेळ लावाल. स्वानंदी म्हणते, एक खबर आहे. तो म्हणतो, कुठली खबर? ती आनंददादाला नवीन जॉबची ऑपॉर्च्युनिटी आली आहे. आता ती अशी काही ॲक्शन करते की समर डोळे फाडून बघत असतो आणि म्हणतो, हे काय, म्हणजे आनंद आपली कंपनी सोडणार? स्वानंदी घाबरून देत म्हणते, बहुतेक. तो तारे, हा आनंद असा कसा करू शकतो? त्याला माहिती नाही या कंपनीमध्ये त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. अहो, तुम्ही बघताय ना तो गेल्यापासनं किती गोंधळ होतोय. स्वानंदी म्हणते, तेच ना, तेच म्हणते मी. जर आनंददादा परत आलेच नाही तर? आता स्वानंदी समरला खूप घाबरून देत असते. अर्पिता फोन करून म्हणते, मॉम, आपलं काम झालंय. ह्या महिन्याची आनंदची सॅलरी होणारच नाही. मलिका म्हणते, गुड जॉब. तू असंच कर, म्हणजे तो आनंद कंपनीमध्ये परत आलाच नाही पाहिजे. अर्पिता म्हणते, हो मॉम, तू आता बघच. तुम्हाला काय वाटतं, स्वानंदी तिच्या हुशारीने आनंदला परत आणणार का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.